हॅलो हाय एव्हरीवन। तर आज पुन्हा एकदा आम्ही निघालोय बोरलला। बोरल म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सर डॉन ब्रॅडमन क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव यांचं गाव आहे। आणि आज पुन्हा एकदा तिथे जाण्याचा योग कसा आलाय तर ऑस्ट्रेलियामध्ये सगळीकडे स्प्रिंग सुरू झालाय आणि आता छान फुलं सगळीकडे दिसायला लागली आहेत। खूप फुलं वेगवेगळ्या प्रकारची बऱ्याच ठिकाणी त्याची प्रदर्शनं भरवली जात आहेत। तर बोरलला सुद्धा असंच एक खास प्रदर्शन आपल्याला बघायला मिळणार आहे, ते म्हणजे ट्युलिप गार्डन्स आज आपल्याला बघायला मिळतील तिथे। आणि आम्ही आता तिथे निघालोय, साधारण सिडनीपासून 2 तास तिथे पोहोचायला लागतील। तर चला मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाते आणि दाखवते कसे आहेत ट्युलिप गार्डन्स। अमेझिंग, अनबिलिव्हेबल। मी आत आल्या आल्या इतकी फुलझाडं बघितली आहेत वेगवेगळ्या रंगांनी भरलेली, आणि तुम्ही पण बघू शकता माझ्यासोबत मी तुम्हालाही घेऊन आले। हे बघा काय रंग आहेत, आहा हा। इतकी लोक जमली आहेत त्यामुळे असं जागा मिळून फोटोशूट करणं वगैरे जरा अशक्य वाटतंय, पण कारण काय सगळेच इंस्टाग्राम लवर्स आणि यूट्यूबर्स सगळेजण आजकाल सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर्स बरेच आहेत, तर ते सगळेच जण आपापल्या गॅजेट्स आणि ॲक्सेसरीज घेऊन इथे पोचलेले दिसतात। पण नक्कीच चॅनेलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बघण्याचा आनंद घेण्यापेक्षा जास्त कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यांना सहभागी करता यावं यासाठी खूप खटपट केलेली असते। तर त्यासाठी नक्कीच त्याचा विचार करा आणि जमलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे प्रदर्शन जिथे भरलं आहे त्या जागेचं नाव आहे कॉर्बेट गार्डन, आणि हे बोरल गावाच्या अगदी मधोमध असलेलं एक पब्लिक पार्क आहे। आणि हे पार्क एरवी सर्वांसाठी खुलं असतं आणि हे फ्री असतं, पण जेव्हा ट्युलिप फेस्टिवल असतं त्यावेळेला मात्र इथे तिकीट आकारलं जातं। आणि तिकीट आकारल्या कारणाने आपल्याला इथे काही फॅसिलिटीजसुद्धा मग त्यामुळे मिळतात, जसे की खाण्याचे फूडचे काउंटर्स असोत किंवा लाईव्ह म्युझिक असो, अशा काही गोष्टी इथे आपल्याला अनुभवता येतात। तर आता आपण ट्युलिपची फुलं बघायला आलो आहे, त्या निमित्ताने ट्युलिप या फुलांबद्दल थोडंसं जाणून घेऊया। तर ट्युलिप म्हटलं की जगामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेले ट्युलिप्स असतात ते म्हणजे नेदरलँड्स या देशातले ट्युलिप्स जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर ट्युलिप या फुलाच्या मूळतः 75 स्पीसीज आहेत आणि त्या 4 पोटजातींमध्ये विभागलेल्या आहेत। तर ही फुलं मूळतः आपल्याला रेड, ऑरेंज, पिंक, येलो आणि व्हाईट या साधारणतः या रंगांमध्ये बघायला मिळतात। आणि ह्याच्याचबरोबर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे जे ट्युलिप हे नाव आहे ते कसं पडलं, तर ह्याचा एक असा समज आहे की हे पर्शियन वर्ड तुर्बन या शब्दावरनं हे पडलं असावं असं म्हणतात, कारण ज्यांनी याला पहिल्यांदा शोधलं, या फुलांचा शोध ज्यांना पहिल्यांदा लागला त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी साधर्म्य दिसलं असावं, म्हणजे टर्बन म्हणजे जी पगडी असते वरची, तर त्या वर्डशी त्यांना, त्या गोष्टीशी त्यांना ते काही साधर्म्य वाटलं असावं, त्यावरनं तो शब्द आला असावा असा एक समज आहे। तर स्प्रिंगमध्ये या फुलांचा जो फुलण्याचा काळ असतो तो स्प्रिंगमध्ये असतो। तर ऑस्ट्रेलियामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे काही दिवस अशा कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या म्हणजे मेलबर्नमध्ये, सिडनीमध्ये, आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची प्रदर्शनं भरवली जातात। याबरोबर इतर फुलांचीही काही प्रदर्शनं आपल्याला इथे बघायला मिळतात।
तर आम्ही जिथे आलोय बोरलला, तिथे छोट्याशा एरियामध्ये, एका पार्क साईज एरियामध्ये मध्यभागी तुम्हाला असे दिसतील बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या ट्युलिप्सचं त्यांनी प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे लाईव्ह म्युझिकचे सुद्धा अनुभव घेता येतोय लोकांना. बसायला चेअर्सची व्यवस्था आहे. छोटे छोटे स्पॉट्स आहेत त्यांनी केलेले, जे फुलांनी डेकोरेट केले. तिथे तुम्ही म्हणजे अशा कमानी वगैरे घातलेल्या, तिथे तुम्ही फोटो सेशन वगैरे करू शकता. आणि फुलांच्या ज्या आईल्स असतात 2, त्याच्यामधनं पण तुम्ही फोटो सेशन करू शकता. फक्त एवढंच आहे की आज इथे खूप गर्दी आहे आणि खाण्यापिण्याचे काउंटर्स जे आहेत ते सुद्धा आतमध्येच त्यांची व्यवस्था केलेली आहे. पण मी तुम्हाला दाखवते इथे थोड्याच वेळात. खूप प्रत्येक ठिकाणी इथे भरपूर मोठी क्यू आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे अगदी प्रॉपर लंच टाइमला जर तुम्ही येत असाल तर खूप गर्दी तुम्हाला इथे जास्त बघायला मिळेल. तर माझं सजेशन आहे, तुम्ही इथे व्हिजिट करणार असाल तर थोडंसं लवकर या. आणि कारण काही पदार्थ जे असतात ते 2 वाजता 3 वाजताच्या आधी सगळे संपायला पण लागतात. त्यामुळे बराचसा मेन्यू जो त्यांनी दिलेला आहे त्यातले काही आयटम्स अवेलेबल सुद्धा नसतात. तर या गोष्टींची खबरदारी घ्या. असे खाण्याचे काही काही काउंटर्स आपल्याला दिसतील इकडे, स्टॉल्स. काही ठिकाणी फिश अँड चिप्स आहे, काही ठिकाणी गोजलेम म्हणून एक मिडल ईस्ट प्रकार असतो बघायला मिळतो, तो आहे. मोमोज किंवा डम्पलिंग्स याचे काउंटर्स आहेत. आणि बाकी स्टँडर्ड चिकन वगैरे, ग्रिल्ड चिकन वगैरे असं तुम्हाला मिळेल. कॉफीचा हा दिसतोय तुम्हाला इथे काउंटर. तर या प्रकारे बरीचशी माहिती मला वाटतं मी तुम्हाला दिली आहे. या व्यतिरिक्त फुलांबद्दल स्पेसिफिकली काही मला माहिती मिळाली तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करते. हे तनिष्काने जिथे डम्पलिंग्स घेतले, हे बघा मोमो ऑन द व्हीलच्या त्यांचे मला वाटतं पाळलेले असतील हे, पण याच्यावर 3 मोठे पोपट बसलेले दिसत आहेत. हे रिंग नेक पॅरेट्स आहेत. याच्यातला हा जो मधला पॅरेट आहे तो रिंग नेक पॅरेट आहे आणि हे खूप मोठे आहेत, खूप ह्यूज आहेत साईजला. तर सगळी मुलं येऊन त्यांच्याशी खेळतायत, सगळे लोक त्यांच्याबरोबर फोटो घेत आहेत. हे आपण जेव्हा ट्युलिप्स बघत असतो वेगवेगळ्या प्रकारचे, तर तेव्हा इथे असं एक बोर्ड दिलेला आहे जिथे एक QR कोड आहे आणि तो स्कॅन करायचा आणि मग या प्रकार जो आहे, जी व्हरायटी आहे त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती जाणून घेण्यासाठी आपण तो QR कोड स्कॅन करू शकतो. आणि असं सगळीकडे त्यांनी दिलेले आहेत हे बोर्ड. तर वेगवेगळे रंग ह्याच्यामध्ये आता तुम्हाला पांढऱ्या बरोबरच हे मध्ये मध्ये हे असे थोडेसे काळपट असलेले मरून डार्क कलरचे किंवा बर्गंडी कलरचे असे पण दिसतील. तर हे वेगवेगळे रंग कसे तयार होतात, कोणता प्रकार आहे, कोणची व्हरायटी आहे, ते आपल्याला त्याच्यामध्ये ती सगळी माहिती कळू शकते. तर ॲम्स्टरडॅमला जाऊन ट्युलिप बघण्याचा योग कधी येईल हे सांगता येणार नाही, पण आजचा आमचा इथे येण्याचा हा अनुभव अतिशय म्हणजे खूपच खास होता, खूपच छान होता. आणि तुम्हाला हा अनुभव बघताना कसं वाटलं, तुम्हालाही सहभागी करून घेण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद.